हाय हॅलो नमस्कार. आज मी उपवासाची एक रेसिपी बनवते आहे. त्यासाठी साबुदाणे घेतले आहेत. हे साबुदाणे आता 5 मिनटं गरम करून घेते, म्हणजे भाजून घेते. फक्त 5 मिनटं. भाजून घेतले की थंड झाल्यावर मग मिक्सरमध्ये वाटून घेते, एकदम बारीक अशी पूड करून. भाजून घेतले 5 मिनटं. आता गॅस बंद केला. आता थंड झाल्यावर मिक्सरमध्ये लावून घेते. पीठ बारीक करून घेतलं आहे. आता ह्या चाळणीमध्ये चाळून घेते. चाळून घेतलं आहे. आता हे उरलेलं पुन्हा चाळते, बारीक करून घेते. मिक्सरमध्ये चाळलेलं आहे ते. इथे मी उकडलेले 3 बटाटे घेतले आहेत, कढीपत्ता आणि ह्या 3 मिरच्या, तिखटवाल्या मिरच्या असल्यामुळे 3च घेतल्यात. कढई गरम करायला ठेवली आहे. 2 चमचे तेल घालून घेतलं. तेल गरम झालं आहे आणि हे जिरे घालून घेते. चवीनुसार मीठ, पीठ एका भांड्यात काढून घेतलं आहे बारीक करून. त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते. बारीक केलेल्या मिरच्या, बारीक केलेला कढीपत्ता, थोडं तेल टाकून घेते, थोडंसं एकदम. जिरे टाकून घेते. थोडं थोडं लागेल तसं पाणी घालून मळून घेते. इथे मी छोटे उकडलेले 2 बटाटे घेतले, उकडून ठेवले. आता ते किसणीवर किसून घेते. हा बटाट्याचा किस घालून घेते यामध्ये आणि चांगलं मळून घेते. मी उपवासाचे पराठे बनवते आहे. व्हिडिओ नक्की पूर्ण बघा प्लीज. मळून झालं आहे. आता हे मी 15 ते 20 मिनटं बाजूला ठेवून देते आणि नंतर पुढची कृती करते. 20 मिनटं झाली आहे. आता जरा तेल लावून हे मळलं. आता त्याचे गोळे करते. गोळे करून घेते. हे बघा, एवढे असे गोळे करून घेते. सगळे एकदम गोळे करून घेतले आहेत. आता त्याचे मी लाटून घेते ते पराठे. इथे मी सिंगाडा पीठ घेतलं आहे. तुम्ही भगर किंवा वरी तांदळाचं पण पीठ करून घेऊ शकता. तर यामध्ये मी हे गोळवून लाटून घेते. इथे मी पराठा लाटून घेतला आहे. हे साबुदाण्याचं पीठ असल्यामुळे हे अशा चिरा जातातच. मग त्यासाठी हे असं डब्याचं झाकण घेऊन आणि कट करायचं. अशा तऱ्हेने मी सगळे करून घेते. हे बघा, एकदम जाड पण नाही, पातळ पण नाही. इथे मी तवा ठेवला आहे. तवा आता चांगला गरम झाला आहे. त्याच्यावर आता पराठा
उपवासाची रेसिपी कशी झाली नक्की सांगा. साबुदाणा पराठा, दही आणि उपवासाची भाजी आहे ही. नक्की कमेंट करून सांगा कशी झाली. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रावण स्पेशल साबुदाण्याचे पराठे नक्की करून बघा.